नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सत्या आता छान रेडी होऊन सर्वांसमोर आलेला असतो. सर्वजण सत्याकडे बघत असतात. तर गुरुजी म्हणतात की वधूवर आता दोघंही पूजेला बसा आणि निरूपाला ते दोघांची गाठ बांधायला सांगतात. सुधाकर निरूपाला बोलवायला जातो आणि निरूपाला सांगत असतो की निरूपा, अगं चल ना, तुला तुझ्या मुलाची आणि सुनेची गाठ बांधायची आहे. निरूपा म्हणते की मी आणि गाठ बांधणार अजिबात शक्य नाही. सुधाकर निरूपाला म्हणत असतो की अगं निरूपा, गुरुजी बोलवताय ना, चल ना तू एकदा. निरूपा म्हणते की हे बघा, ऑलरेडी माझं खूप डोकं दुखतंय आणि मी तर खुर्चीवर बसते आणि मला इथेच बसू द्यात. मीराच्या आईला जरा टेन्शन येतं की अरे बाबा, मीरा तर बोलली होती की सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मग हे काय चाललंय. आणि मधूला ती विचारत असते. त्याच वेळी आजी हे सगळ्या गोष्टी ऐकते. आजी म्हणते की काळजी करू नका. आजी म्हणत असते की काय झालं, निरूपा जरी गाठ बांधणार नसेल तरी माझा सुधाकर बांधेल की गाठ. तर आजूबाजूच्या बायका म्हणू लागतात की अहो, पण बायकांची कामं तर बायकांनीच करायला पाहिजे. आजी म्हणतात की आजकाल सगळ्या बायका पुरुषांची जी नाही ती कामं करतात. आणि मग पुरुषांना काय झालं करायला, त्यांनी सुद्धा बायकांची सगळी कामं करायलाच हवी की. आणि जेवढं आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं त्यापैकी कितीतरी पटीने बापाचा आपल्या मुलावर जीव असतो. आईच्या प्रेमामागं बापाची तळमळ असते. फरक फक्त एवढाच आहे की बापाचं प्रेम हे दिसून येत नाही. आजीचं हे बोलणं ऐकून मीराला मात्र तिच्या बाबांची आठवण येत असते, दादांची आठवण येत असते. कशा प्रकारे दादा हे मीराची चंपी करून द्यायचे. दादांनी थोडेफार पैसे जमा करून मीरासाठी कानातलं घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता मीराला आठवू लागतात. आजी सांगत असते की बाप काय ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आपल्या घासातला घास बाप त्याच्या मुलाला काढून देत असतो. जेव्हा आई लेकराला बोट धरून चालवायला शिकवते तेव्हा बाप मात्र सावली बनून मागे उभा असतो. आणि त्यामुळे जेवढा हक्क आईचा आपल्या लेकरावर असतो तेवढाच हक्क बापाचाही असला पाहिजे. गुरुजी म्हणतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि मग गुरुजी आता सुधाकरला म्हणतात की सुधाकर भाऊ, तुम्ही या पुढे आणि या दोघांची गाठ बांधा. मीराच्या आईला मात्र आजीचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झालेला असतो. आणि मग सुधाकर आता मीराची आणि सत्याची दोघांचीही गाठ बांधतो. मीरा आणि सत्या दोघंही आता पूजेसाठी बसलेले असतात. गुरुजी जे काही सांगत असतात त्याप्रमाणे मीरा आणि सत्या त्या कृती करत असतात. मीरा आणि सत्याने एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेला असतो आणि पूजा करताना मीरा सारखी सत्याकडे बघत असते. मीरा आणि सत्या आता दोघंही आरती करतात. तर आरतीचं ताट गरम झालेलं असतं कारण कापूरवरती जळत असतो. तर मीराच्या हाताला चटकेही बसत असतात, परंतु मीरा कोणालाही काहीही बोलत नाही. मीराचा हा प्रॉब्लेम सत्याच्या लक्षात आलेला असतो. लगेचच मीराच्या हातातलं ताट स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि आरती करू लागतो. तर सत्याचा हा स्वभाव बघत मीरा मात्र सत्याकडेच बघत असते. सत्याच्या हातामध्ये आता आरतीचं ताट असतं आणि मीराने सत्याच्या हाताला हात लावलेला असतो आणि दोघंही मिळून आता छान आरती करत असतात. मीरा मनात विचार करत असते की कदाचित देवाने माझ्यासाठी जे लिहून ठेवलं असेल तेच माझ्यासाठी बरोबर असेल. जोडीदाराला आपलं दुःख समजावं, त्याने आपली काळजी घ्यावी, याच्यापेक्षा अजून तरी काय हवं असतं आपल्याला. आणि मला असं वाटतंय की ह्या सगळ्या क्वालिटीज सत्यामध्ये आहे. आजी आणि काका जे काही बोलताय ते खरं या सत्याबद्दल. आणि तसंही आता आमच्या दोघांचं लग्न झालंय म्हटल्यावर मला सत्याचा नवरा म्हणून स्वीकार तर करावाच लागेल. तर मीरा ही सत्यामध्येच हरवून गेलेली असते. सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या मीराला म्हणत असतो की ए धूमकेतू, कुठे हरवलीस तू. गुरुजी आता सत्याला सगळ्यांना आरती द्यायला सांगतो. सत्या सगळ्यात पहिल्यांदा मीराला आरती देतो तेव्हा तो मीराकडे बघत असतो. तर इकडे मीरा तिच्या आईकडे आलेली असते. तर मीराला एवढं खुश बघून आईसुद्धा खूप खुशच झालेली असते. आई तिला म्हणत असते की मीरा, अगं तू खूप आनंदात दिसते. तेव्हा मीरा म्हणत असते की आता इथून पुढे मी अशीच आनंदात दिसणार. आई, मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की देवाने माझ्या नशिबात असं का केलं, परंतु आज मला कळलंय की देवाने माझ्यासोबत जे काही केलं ते चांगलंच केलंय. आजी मीराला समजावून सांगत असतात की मीरा, अगं माझा सत्या खूप चांगला मुलगा आहे गं. कसं असतं, एका खाणीमध्ये हिरेही असतात आणि कोळसाही असतो, परंतु हिऱ्याची पारख करण्यासाठी तो माणूसही तसा असायला हवा असतो. आणि माझ्या सत्याला तुझ्यासारखा पारखी मिळालाय, कारण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू सत्यासोबत पूजेला बसलीस, सगळ्यांसोबत आनंदात बोलली. त्यामुळे तुझं मन किती मोठं आहे ना, ही गोष्ट मी जाणून घेतली आहे. पण माझ्या सत्याचा आता तू नवरा म्हणून स्वीकार कर, त्याचा रागराग करू नकोस. मीरा आजीचं बोलणं शांतपणे ऐकत असते. तर निरूपा मनात म्हणत असते की म्हातारीने तर माझं कधी कौतुक केलं नाही आणि नाचसुनेचं तर चांगलंच कौतुक सोहळा चाललाय. तितक्यातच आता तिथे रवी आणि मधू येतात आणि म्हणतात की झाली सगळी तयारी. आजी म्हणते की कसली तयारी झाली आहे. तेव्हा रवी म्हणतो की हनीमूनची.
आजी मीराला सांगत असते की मीरा, मला माहिती आहे तुला थोडा सत्याचा राग येत असेल, परंतु काळजी करू नकोस ग, माझा सत्या खूप चांगला आहे. माझ्या सत्याचा नवरा म्हणून स्वीकार करशील ना, त्याला सांभाळून घेशील ना. तेव्हा मीरा म्हणते की हो आजी, तुम्ही काही काळजी करू नका. इकडे सत्या हा रूममध्ये दारू पीत बसलेला असतो. मीरा तिथे दुधाचा ग्लास घेऊन येते. सत्या जेव्हा मीराला दारात आलेला बघतो तेव्हा तो मीराला म्हणत असतो की ए धूमकेतू, तू तिकडे काय करतेयस, ये इथं बस, आतापासून ही आपलीच रूम आहे. सत्या म्हणतो की हे दूध का बरं तुझ्या हातामध्ये, तू दूध वगैरे पिते की काय. तर मीरा म्हणते की नाही हो, हे दूध तुमच्यासाठी आहे आणि आज हे दूध प्यायचं असतं. सत्या म्हणतो की नाही नाही, हां दुधाचं नापलं खूप वाकडं आहे, आपण कधीही दूध पित नाही. तुला दूध आवडतं ना, तू एक काम कर, तू दूध पी, मी दारू पितो. त्या मीराच्या ग्लासला चिअर्स करतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो. मीरा सत्याला म्हणत असते की आता ही दारू प्यायची काय गरज आहे. तेव्हा सत्या म्हणतो की तसं लग्न करायची सुद्धा काही गरज नव्हती. बाबांनी सांगितलं म्हणून लग्न केलं आणि तू बघितलंस ना, बाबा आणि आजी किती खुश होते आज. मीरा म्हणते की हो, ते दोघंही खूप खुश होते, पण तुम्ही दारू नका ना पिऊ. तेव्हा सत्या म्हणत असतो की तू कोण गेली मला सांगायला. आजपर्यंत माझ्या बापाने सुद्धा मला हा प्रश्न विचारलेला नाही आहे, त्यामुळे तू आता गप गुमान हे दूध पिऊन घे. आणि कुठल्या हक्काने तू मला हे प्रश्न विचारते. तेव्हा मीरा म्हणते की बायकोच्या हक्काने. सत्याला त्याच वेळी ठसका जातो. आता सत्या दारू प्यायला जाणार तेवढ्यातच मीरा आता दारूचा ग्लास हा दुधाच्या ग्लासाने रिप्लेस करते. त्यामुळे सत्या हा दुधाचा ग्लासच उचलतो आणि पितो. आणि मग नंतर त्याच्या लक्षात येतं की अरेच्छा, आपण दारू समजून तर दूधच प्यायलोय. सत्या मीराला विचारत असतो की हे काय, मी दारूऐवजी दूध प्यायलोय का. तर मीरा म्हणते की हो, खरंच तुम्ही दूध प्यायलात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्या पुन्हा दारू प्यायला सुरुवात करतो आणि मीराला तो म्हणत असतो की हे लग्न मी फक्त माझ्या बापासाठी केलंय, त्यामुळे मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि तू सुद्धा माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नकोस. मीरा म्हणते की केलंय ना आता कोणासाठी लग्न, बापासाठी केलं असेल तर केलं असेल, परंतु आता माझा नवरा होऊन दाखव, कारण झालंय आपलं लग्न आता. तुला माझा नवरा बनता येईल का. तेव्हा सत्या आता मीरासमोर हात जोडतो आणि म्हणतो की ए बाई, मला काही तुझा नवरा वगैरे व्हायला जमणार नाही आहे, प्लीज आता तू माझा पिछा सोडून दे. तर मित्रांनो, आता मीरा सत्याला कशी वठणीवर आणते हे आपण पुढील काही भागांमध्ये बघणारच आहोत. तर असेच डेली अपडेट बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.